WCC B ने फील्डिंग करने का फैसला। टाइमर स्टार्ट हो गया है। आपको 3 ओवर 15 मिनट में डालना है, इसका ध्यान रखिए, नहीं तो पेनल्टी दी जाएगी। मुश्ताक सामना करेंगे फवाद। इतनी अच्छी गेंद हवा में, कैच का मौका और कैच ड्रॉप। वहां पे आसान सा कैच था। अब स्ट्राइक पे फरदान रुमानी सामना करेंगे मुश्ताक की गेंद का। 1 बॉल 1 रन। स्ट्राइक पे फरदान रुमानी, नॉन स्ट्राइक पे फवाद साबले। एग्जीबिशन मैच, WCC क्रिकेट क्लब का एग्जीबिशन मैच। मुश्ताक सामना करेंगे फरदान रुमानी। उतनी अच्छी गेंद, उतना अच्छा शॉट, गेंद जा रही है सीमा रेखा की तरफ और अंपायर का इशारा। 4 रन। टीम का बढ़ता हुआ स्कोर 5। कम ऑन डीजे। इस ओवर की तीसरी गेंद सामना करेंगे फरदान रुमानी। उतनी अच्छी गेंद, अंपायर का इशारा, वाइड बॉल। एक्स्ट्रा के रूप में टीम का बढ़ता हुआ स्कोर 6 रन। फिर से स्ट्राइक पे फरदान रुमानी, नॉन स्ट्राइक पे फवाद साबले। सामना करेंगे मुश्ताक की गेंद का। उतना ही अच्छा शॉट, गेंद हवा में है, गेंद जा रही है सीमा रेखा पार। षटकार। कम ऑन डीजे। आज के दिन का पहला 6। फिर से सामना करेंगे, उतना ही अच्छा शॉट, गेंद जारी सीमा रेखा की तरफ। 1 रन आसानी से मुकम्मल करते हुए दूसरे की कोशिश होगी और आसानी से 2 रन मुकम्मल। टीम का बढ़ता हुआ स्कोर 14 रन। अभी भी इस ओवर की 2 गेंदें बाकी। स्ट्राइक पे फरदान रुमानी, नॉन स्ट्राइक पे फवाद। मुश्ताक सामना करेंगे फरदान। उतना ही अच्छा शॉट, फिर से कैच का मौका बनता वहां पे, गेंद हवा में है, कैच ड्रॉप। आसानी से 1 रन मुकम्मल किया, दूसरे की कोशिश है, आसानी से 2 रन मुकम्मल। टीम का बढ़ता हुआ स्कोर 16 रन। पावर प्ले का पहला ओवर। WCC B ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला। अभी भी बीच मैदान में ओपनर जोड़ी फरदान और फवाद। WCC क्रिकेट क्लब का ये एग्जीबिशन का मैच। टोटल 3 मैच खेले जाएंगे, जिसमें से जो टीम 2 मैच जीतेगी उसे 5000 का इनाम दिया जाएगा। फिर से फरदान, उतनी अच्छी गेंद और ये आउट, क्लीन बोल्ड। कम ऑन डीजे। न्यू बैट्समैन सुहेल फरदान की जगह लेंगे। सुहेल। अब स्ट्राइक पे फवाद साबले और गेंदबाजी के लिए, खास इस टूर्नामेंट को खेलने के लिए दुबई से आए फरहान रुमानी। सिर्फ इस टूर्नामेंट को खेलने के लिए दुबई से हमारे फरहान रुमानी दूसरा ओवर लेकर WCC B के लिए। और हमारे और एक दोस्त खास इस टूर्नामेंट के लिए शादाब भाई साबले, कतर से आए हमारे शादाब भाई साबले, उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। सेकेंड ओवर फरहान रुमानी सामना करेंगे फवाद साबले और अंपायर का इशारा, नो बॉल। एक्चुअली बहुत दिनों के बाद प्रैक्टिस हमारे फरहान भाई, और ये फ्री हिट रहेगा। इसके बाद टीम का बढ़ता हुआ स्कोर 17 रन। स्ट्राइक पे फवाद, नॉन स्ट्राइक पे सुहेल। फवाद सामना करेंगे फरहान की गेंद का। उतनी अच्छी गेंद हवा में है,
बाउंड्री लाइन की तरफ साहिल साबले आसानी से फील्ड करते हुए, एक रन कोशिश, दूसरा रन की कोशिश और दूसरा रन भी कंप्लीट। हमारे दानिश सर विकेट कीपिंग की भूमिका निभाते हुए। टीम का बढ़ता हुआ स्कोर 19 रन, 1 शॉट। टीम का स्कोर 18 रन। फरहान सामना करेंगे फवाद साबले। एग्जीबिशन मैच का फरहान, उतना अच्छा शॉट, कैच का मौका है वहां पे, कैच ड्रॉप होता हुआ, गेंद जा रही है सीमा रेखा की तरफ। अंपायर का इशारा देखना है। आसानी से 2 रन मुकम्मल किए। टीम का बढ़ता हुआ स्कोर। यहां पे ओवर थ्रो का 1 रन, रनआउट का चांस बन सकता है। फिर से ओवर थ्रो और ये ओवर थ्रो के 2 रन, टोटल 4 रन। टीम का बढ़ता हुआ स्कोर 22 रन। फिर से फरहान रुमाने सामना करेंगे फवाद साबले। उतना अच्छा शॉट, गेंद जा रही है सीमा रेखा की तरफ और अंपायर का इशारा देखना है। अंपायर का इशारा 6 रन, गेंद सीमा रेखा पार, षटकार। कम ऑन डीजे। टीम का बढ़ता हुआ स्कोर 28, लॉस ऑफ 1 विकेट। अब स्ट्राइक पे फवाद सामना करेंगे फरहान की गेम का। नहीं अच्छी गेंद, शायद से ये कैच ड्रॉप था। कीपिंग की भूमिका में हमारे दानिश सर। WCC क्रिकेट क्लब का ये एग्जीबिशन का पहला मैच। स्ट्राइक पे फवाद, नॉन स्ट्राइक पे सुहेल सामना करेंगे फरहान की गेंद का। उतरा ही अच्छा शॉट, फिर से कैच का मौका था वहां पे और यहां पे मिस फील्ड होती हुई आसानी से 2 रन मुकम्मल करते हुए टीम का बढ़ता हुआ स्कोर 30, लॉस ऑफ 1 विकेट। इस ओवर की आखिरी गेंद सामना करेंगे फवाद। यह मैच 4 ओवर का खेला जाएगा और 4 फ्रेश बॉलर रहेंगे। फरहान सामना करेगा फवाद। इतना ही अच्छा शॉट, गेंद जा रही सीमा रेखा की तरफ, अंपायर का इशारा 6 रन। कम ऑन डीजे। स्कोर 36। बॉलर नेम फियान। फियान सामना करेंगे सुहेल। इतनी अच्छी गेंद, अंपायर का इशारा वाइड बॉल, मिस्टर एक्स्ट्रा। टीम का बढ़ता हुआ स्कोर 37। बैटिंग करने वाली टीम WCC टॉस जीतकर WCC B ने पहले फील्डिंग करने का फैसला। फिर से अंपायर का इशारा वाइड बॉल, मिस्टर एक्स्ट्रा के रूप में बढ़ता हुआ स्कोर 38। हमारे नन्हे मुन्ने फियान फिर से एक बार सुहेल के लिए। इतनी अच्छी गेंद, 1 रन आसानी से मुकम्मल किया। देखना है रनआउट का चांस और मिस फील्ड होती हुई वहां पे आसानी से 2 रन मुकम्मल किए। फिर से रनआउट का चांस वहां पे और सुहेल रनआउट होते हुए। कम ऑन डीजे।
पारी का ये तीसरा ओवर, अभी भी स्कोर 40। उतनी अच्छी गेंद, मेरे ख्याल से फियान की एज लगभग 11 या 12 साल होगी, 15 साल के हमारे फियान सामना करेंगे अफराज। अभी भी टीम का स्कोर 40 रन। एग्जीबिशन का पहला मैच WCC B वर्सेस WCC C। उतना ही अच्छा शॉट, गेंद जा रही है बाउंड्री लाइन की तरफ, देखना है एक रन आसानी से मुकम्मल करते हुए, और गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। कम ऑन डीजे। और फिर से सामना करेंगे अफराज फियान की गेंद का। उतना ही अच्छा शॉट, वहां पे मिस फील्ड होती हुई आसानी से एक रन मुकम्मल किया, और एक ही रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 45। बैटिंग करने वाली टीम WCC C। एग्जीबिशन का ये पहला मैच। फवाद जो ओपनर के रूप में आए थे अभी भी क्रीज पर मौजूद है, आसानी से मिसफील्ड होती हुई वहां पे, और आसानी से 2 रन मुकम्मल। टीम का बढ़ता हुआ स्कोर 47। इस ओवर की ये आखिरी गेंद होगी, स्ट्राइक पे फवाद। अंपायर का इशारा नो बॉल, इसका मतलब अगली गेंद होगी फ्री हिट। सामना करेंगे फवाद फियान। ये गेंद होगी फ्री हिट, जिसका सामना करेंगे फवाद। फियान की गेंद, उतना अच्छा शॉट, गेंद जा रही है सीमा रेखा की तरफ, देखना है अंपायर का इशारा। एक ही रन, टीम का स्कोर 49। इस पारी का आखिरी ओवर रहेगा। पारी का आखिरी ओवर लेकर हमारे हार्दिक पांड्या, अयान साबले। अयान सामना करेंगे फवाद साबले। अंपायर का इशारा नो बॉल, और गेंद जा रही है सीमा रेखा की तरफ, 4 रन के लिए। कम ऑन डीजे। फवाद का उतना ही अच्छा शॉट, गेंद जा रही है सीमा रेखा पार, षटकार। कम ऑन डीजे।
उर्फ बाबल्या. फहद नवीन फलंदाज बाबल्यासारखाच स्टान्स आहे. निश्चितच आवाशी संघाचा बाबल्या आपण पाहतो मिस्टर 360 तशा प्रकारचा स्टान्स घेऊन फलंदाजी करण्याचा प्रयत्न. पहिली धाव सुंदर घेतली आहे. निश्चितच दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. वाघेवरे परिसरातील खेळाडूंना खेळताना एक एक्झिबिशन मॅच आपण पाहतोय आणि त्यामध्ये वाघेवरेतील अनेक खेळाडूंना अनेक छोटे खेळाडू उभरते सितारे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ह्यांना देखील टॅलेंट शो करण्यासाठी आपली क्षमता दाखवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म दिला गेला आहे आणि त्यामध्ये यांचा परफॉर्मन्स आपण पाहतोय. हा चांगला चेंडू आहे. लेग स्टिकच्या वरून जाणारा चेंडू. मागील चेंडू थोडासा खराब होता पण यावेळी कमबॅक गोलंदाज अयान करतोय. इनिंगचा शेवटचा चेंडू असेल आणि धावसंख्या झाली 74 74 धावा. स्ट्रायकर एंडवर फवाद अजूनही आहे ज्याने चांगली पारी आपल्या संघासाठी केली आहे. हा चेंडू पंचाचा इशारा येतोय. षटक क्रमांक संपलाय 4. पहिल्या इनिंगचा खेळ संपला की 4 षटकांचा खेळ संपलाय.
हा शॉर्ट पिच चेंडू दिशा दाखवली, चेंडूला काढलाय निश्चितच विकेटच्या मागे गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेचा वेध घेताना चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. रिव्ह्यू घेतला गेलाय. चार धावांसाठी चांगला स्ट्रोक साकिरला गेला. स्लाइस केला चेंडूला गॅपमध्ये ढकलला. मागित आहे की एस्टनच्या मागे विकेट्स आउटफील्ड सुपर फास्ट आहे. यावेळी देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडूचा वेग कमी होतोय, चेंडू शरीरावरती आदळतोय पण धाव काही या चेंडूवरती मिळत नाही आहे. एक चौकार 2 षटकार, एकूण धावसंख्या झाली 17 धावांवरती. पहिला षटक प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. 75 धावा तुम्हाला बनवायचे असतील तर पहिल्या षटकाला मॅक्सिमाइज करणं हे खूप महत्त्वाचं असते आणि तोच प्रयत्न यावेळी फलंदाजांचा असेल. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, यावेळी देखील चेंडू बॅटचा संपर्क नाही. षटक क्रमांक पहिला संपला. 6 चेंडूंचा खेळ मैदानामधून समाप्त झाला आहे आणि 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर फलंदाजी करणारा संघ WCC बीचा आहे एकूण 17 धावांवरती. 17 हा गोलंदाजासाठी खतरा निश्चितच ठरला होता प्रथम काही चेंडूंमध्ये, पण त्यानंतर त्याने पलटवार केलाय. सलग 2 चेंडू निर्धाव करण्यामध्ये तो देखील यशस्वी झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती, 75 धावांचं लक्ष मैदानामध्ये आहे. म्हणजे अजूनही तुम्हाला 58 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. फैजान नवीन गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकाचा खेळ घेऊन पॉवर प्ले उघडल्यानंतर वसीमबाईकडे पाका. मॅचमध्ये पुन्हा एकदा फुल इन्व्हॉल्वमेंट आहे. सेटिंगमध्ये आपण पाहतोय कर्णधार कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये वसीमबाई साबले. गोलंदाजी मार्कवर फैजान, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू ब्लॉक ऑन बदला उडवलाय क्षेत्ररक्षक आके डीप मध्ये. यावेळी चुकी झाली आहे. चेंडू हातामध्ये आला होता. सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट मध्ये देखील चेंडू पकडला गेला नाही. एक चांगला प्रयास निश्चितच केला होता पण जीवनदान यावेळी फरहानला आपण मिळताना पाहतोय. जीवनदान मिळाला की ज्या फलंदाजाने 2 षटकार पहिल्या षटकामध्ये मारले होते त्याच फलंदाजाला यावेळी आपण जीवनदान मिळताना पाहतोय. एक चांगला अटेम्प्ट पण चौथ्या अटेम्प्टमध्ये देखील जेला पकडू शकला नाही. वसीमबाई साबले यावेळी आपण पाहतोय डीपमध्ये क्षेत्ररक्षण करताना. धावसंख्या झाली एकूण धावफलकावरती 18 धावा. हा चेंडू निश्चितच पंच इंटरेस्टेड आहे. नो बॉलचा इशारा केला. यावेळी चेंडू ट्रॅव्हल निश्चितच होतोय. 1 धाव तर पूर्ण केली आहे. 2 धावा देखील घेण्यामध्ये यशस्वी, म्हणजे 3 धावा एकूण या चेंडूवरती. नो बॉल +2 आणि येणारा चेंडू फ्री हिटचा असेल फलंदाज साकिरसाठी. साकिर एक चांगली फलंदाजी करतोय कारण की गॅपमध्ये चेंडूला टाकण्यामध्ये तो देखील यशस्वी मागील षटकामध्ये झाला होता. हा फ्री हिटवाला चेंडू आहे. यावेळी देखील चेंडूचा वेग कमी केला आहे, गती कमी केली आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर जातोय एशियनच्या मागे. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. फ्री हिटचा वापर करता फलंदाजाला येत नाही आहे. फलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय साकिर. फैजादचा पुढे चेंडू आक्रमण बोटा के वसीमबाई साबले चेंडूवरती येताना आपण पाहतोय. त्याच्या मागे देखील एक क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चुकी. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या दिशेने जाताना चांगला क्षेत्ररक्षण झालाय. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. दोन धावांमध्ये या चेंडूचं देखील रूपांतर झालंय. 2 धावांनी संघाचा धावफलक 23 वरती. दुहेरीचा टोळा पुन्हा एकदा 23 धावा धावफलकावरती. अजूनही आवश्यकता मॅचमध्ये जिंकण्यासाठी 52 धावांची असेल. हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू देखील चांगला आहे. चांगला टप्पा के साकिरला चेंडू समजत नाही आहे. सलग चेंडू निर्धाव घेताना आपण पाहतोय आणि प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजावरती प्रेशर बिल्ड करतोय. म्हणजे येणाऱ्या काही चेंडूंमध्ये षटकार किंवा विकेट हे आपल्याला पाहायला निश्चितच मिळणार आहे. हा चेंडू देखील बॅक टू द बॉलर. दबाव प्रेशर मैदानामध्ये आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी फैजानच्या माध्यमातून केली जाते. 1 चेंडू सोडला तर या षटकामध्ये एकूण जर धावा पाहिले तर 6 धावा खर्च केलेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला होता तर
17 धावा आणि या षटकामध्ये 6 एकूण 23 धावा धावफलकावरती. मोठा फटका खेळलाय यावेळी क्षेत्ररक्षक डीपमध्ये. 1 धाव तर मिळेल. दुसरी धाव इथे नकार दिली आहे. शेवटच्या चेंडूवरती सिंगल. तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक असेल साखिलकडे. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा स्कोर कार्डवरती. आवश्यकता मॅचमध्ये जिंकण्यासाठी 12 चेंडूंचा खेळ आणि 51 धावांची. 51 रन रिक्वायर्ड इन अपकमिंग 12 डिलिव्हरीज. मी थांबतो, डीजेला संधी देतो. वरून आपण या स्पर्धेमध्ये आजच्या सत्रामध्ये अलमरहूम शब्बीरभाई अलवी चषक 2024 मध्ये खेळताना पाहणार आहोत. WCC वाघिवरे आयोजित मानाची अभिमानाची स्पर्धा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धेचं नाव घेतलं जाते तीच स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीला. आजचा 4था दिवस या स्पर्धेचा आणि या 4थ्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत ओपनचे संघ सहभागी होताना आणि अनेक नामवंत खेळाडू, अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला येणाऱ्या 2 दिवसांमध्ये, आजचा दिवस आणि उद्याच्या दिवसामध्ये दिसणार आहेत. तर चला पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया. 12 चेंडूंमध्ये 51 धावांची आवश्यकता असताना या चेंडूवरती आलाय सिंगल, म्हणजे 11 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. आवश्यकता मॅचमध्ये मोठ्या स्ट्रोकची आहे. साहिलच्या बॅटमधून जर पाहिला तर चेंडू निर्धाव खेळले होते, पण यावेळी कमबॅक करावा लागेल. हा स्ट्रोक चांगलाय, फटका चांगलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स सीमारेषाच्या बाहेर. चौकार. आवश्यकता आहे चौकार षटकारांची आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलाय तो म्हणजेच फरहानने पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. फहदच्या विरोधात पहिला चेंडू फेस केला होता साकिलने, त्याने सिंगल घेऊन फहदला स्ट्राईक दिली आणि या षटकामध्ये प्रथम चेंडू फेस करताना एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे. ताबिश साबले आखे चेंडू काढली, पकडलाय झेल, समाप्त केलाय. एका आक्रमक फलंदाजाचा खेळ. विकेट पडलाय. डीजे देखील वाजलाय. विकेट हा चेंडू चांगला आहे. लाजवाब अप्रतिम चेंडू आहे. मोठमोठ्या फलंदाजांसमोर अशा प्रकारचे चेंडू वापरले जातात आणि यावेळी लाजवाब चेंडू वापरलाय फहदने गोलंदाजीमध्ये. अजूनही आवश्यकता मॅचमध्ये भरपूर आहे. मॅचमध्ये जर पाहिलं तर धावा झालेत 29, म्हणजे तुम्हाला जिंकण्यासाठी अजूनही 46 धावांची गरज. याचबरोबर आपण वसीमभाई साबलेला देखील खेळताना पाहतोय. कर्णधाराची भूमिका त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते, कारण की फील्ड सेटिंग्समध्ये पूर्णपणे मॅचमध्ये इन्व्हॉल्वमेंट वसीमभाई साबलेचा, की मागील जर पाहिलं तर षटकामध्ये त्यांनी झेल घेण्याचा देखील प्रयत्न केला होता. झेल घेण्यासाठी देखील ते झाले होते, पण दुसरा क्षेत्ररक्षक येऊन तिथे थोडंसं मिसफील्ड करताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये अयान. निश्चितच राहिलेले एक्झिबिशन मॅचेस उद्याच्या दिवसामध्ये खेळवले जातील. आजचा दिवस हा महत्त्वाचा दिवस आहे या स्पर्धेकरिता, कारण की आपण ओपनचा पॅनल, ओपनचे संघ आजच्या सत्रामध्ये खेळताना पाहणार आहोत. धावसंख्या झाली एकूण
29. अजूनही 7 चेंडूंचा खेळ आहे. अयान मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा, पंचांचा इशारा येतोय वाईटचा. अजूनही मॅच बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून आपण सातत्याने पाहतोय. हा चेंडू चांगला आहे, पंचांकडे अपील केली आहे, पंचांचा इशारा येतोय लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. ओव्हर नंबर 3 समाप्त. 18 चेंडूंचा खेळ समाप्त आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती 30. म्हणजे आवश्यकता मॅचमध्ये आहे 45 धावांची. 6 चेंडू आणि 45 धावांची. चांगली फलंदाजी WCC संघाने केली आणि त्याच जोरावरती एक मोठा लक्ष या स्पर्धेमध्ये आपण या मॅचमध्ये ठेवताना पाहिला, या एक्झिबिशन मॅचमध्ये ठेवताना पाहिला. आणि तो कुठेतरी माइंडसेट चुकीचा आपण पाहतोय फलंदाजांचा. साहिल थोडीशी चुकीची फलंदाजी, त्याच्या माध्यमातून एकूण 5 ते 6 डॉट चेंडू घेताना पाहिलेत आणि तो प्रेशरमध्ये आहे. यावेळी शेवटचे 6 चेंडू गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्क सोहेल. सोहेल असेल राईट आर्म ओव्हर द विकेट. समारा स्ट्रायकर एंडवर फलंदाजी करण्यासाठी साहिल. सलामीसाठी आलेला फलंदाज अजून या मॅचमध्ये काही प्रभाव सोडलेला नाही आहे, तोच फलंदाज यावेळी स्ट्रायकर एंडवर आहे. प्रेशरमध्ये मोठे स्ट्रोक आवश्यक. पहिला चेंडू वेट केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये पकडलाय, चेल समाप्त केलाय. आणखीन एक फलंदाजाचा खेळ, दुसरा विकेट, दुसरा धक्का, दुसरा ब्रेक थ्रो. कम ऑन डीजे. त्यांचा इम्पॅक्ट आपल्याला मॅचमध्ये पाहायला मिळतं. कॅप्टनशिप त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि चांगला संघाला चालवताना आपण पाहतोय आणि विजयच्या दिशेने देखील या संघाची वाटचाल आहे. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट केला आहे, क्षेत्ररक्षक जातोय तोपर्यंत 2 धावा तर निश्चित या चेंडूवरती मिळत आहेत. सलाच्या खात्यामध्ये 2 धावा आहेत, संघाच्या खात्यामध्ये 2 धावा आहेत. एकूण संघ पोचलाय 33 धावांवरती. 33 जिंकण्याकरिता आवश्यकता 4 चेंडू आणि तुम्हाला बनवायचे 42 धावा. 42 4 चेंडू 42 धावांची गरज. सोहेल बनाम सलाह हा बॅटल आपण पाहतोय मैदानामध्ये शेवटच्या काही चेंडूच्या खेळामध्ये. यावेळी देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डीप जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही, चेंडू जातोय विकेटच्या वरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. हा चेंडू चांगलाय, लाजवाब चेंडू आहे, परफेक्ट यॉर्कर ब्लॉक ऑन मधला केलेला चेंडू. फलंदाजाला दाखवलाय तंबूचा रस्ता, विकेट पडलाय. 3ऱ्या विकेटचा पतंग आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ मैदानामध्ये. इस्माईल नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटचे 2 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. राहिलेले एक्झिबिशन मॅचेस उद्याच्या दिवसामध्ये खेळवले जातील. सर्व संघांना विनंती आहे की एक्झिबिशन मॅचेसमध्ये राहिलेले जे मॅचेस आहेत ते उद्याच्या दिवसा खेळवले जातील. उद्या सकाळी 9 वाजता मॅचेस स्टार्ट होतील. आपल्याला विनंती आहे की आपण वेळेवरती हजर राहा. शेवटचे 2 चेंडूचा खेळ सोहेल बनाम इस्माईल आणि यानंतर एक मोठी लढत आपल्या भेटीला लवकरच येईल. ओपनचा पॅनल, ओपनचे संघ आजच्या सत्रामध्ये अनेक नामवंत खेळाडू, अनेक दिग्गज खेळाडू टेनिस क्रिकेटमधील भारतातील आपल्याला आजच्या सत्रामध्ये खेळताना दिसणार आहेत. हा चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू आहे, यष्टीरक्षकाकडे जातोय. शेवटच्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आणि WCC वाघिवरे सीचा संघ जवळजवळ विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल आहे. यावेळी एक मोठा